प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या नगरच्या जिल्हा रुग्णालयातून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयानेही दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं उघड झालंय। पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी मागणी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांनी केली आहे। याबाबत मुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री धनंजय मुंडे आणि दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना भेटणार असल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। आता सध्या बघितलं तर देशभरात IAS पूजा खेडकरचं हे दिव्यांगाचं प्रकरण अतिशय राज्यभर विषय आहे। आज आम्ही दिव्यांग मंत्रालयाच्या उपाध्यक्ष या पदावर असल्यामुळं आम्ही महाराष्ट्राचे दिव्यांग मंत्रालयाचे मुख्यमंत्री, या विभागाचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब व बच्चू कडू हे जे विभागाचे अध्यक्ष आहेत यांच्याकडे आम्ही ही मागणी केली की अशा प्रकारच्या जर काही दिव्यांगाच्या बाबतीत कुणी दिव्यांगाच्या सवलतीमध्ये जर कुणी काही त्याच्यामध्ये फेरफार होत असेल, काही विषय होत असतील, सर्टिफिकेटमध्ये काही घोळ होत असेल, तर अशा ज्या दिव्यांगाबाबत आपल्याला शंका वाटते, शासनाचा तो IAS अधिकारी असो, कलेक्टर असो, डेप्टी कलेक्टर असो, पोलीस असो, शिपाई असो, जिथं दिव्यांगाचा विषय येईल आणि त्यांच्या जागेवर ज्या लोकांनी ज्या दिव्यांगाच्या आरक्षणातून झाले अशा काही शासन लोकांची असेल ती शासनामार्फत आदरणीय CM साहेब, बच्चू भाऊ यांच्याकडे मी एक पत्र लिहिलं आणि मागणी केली की अशा लोकांची चौकशी झाली पाहिजे, निपक्ष चौकशी झाली पाहिजे आणि दिव्यांग असताना जर कुणी त्याच्यामध्ये सापडलं तर त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे। याच्यातून आम्हाला आमच्यातला एक दिव्यांग त्याच्यापासून एखाद्या जर चांगल्या माणसानं आमच्या दिव्यांगाचं जर आरक्षण घेतलं असेल तर ते अन्यायकारक आहे, एक दिव्यांग त्यापासून वंचित राहणार आहे, ही अन्यायकारक गोष्ट आहे। आणि आम्ही या शासन हे चांगलंच आहे, आम्ही या पदावर आहे आणि आम्ही एकाही दिव्यांगावर अन्याय होऊ देणार नाही, एवढं आम्ही या पत्राच्या माध्यमातून विचारलं।